सो हे गाईज गुड आफ्टरनून सर्वांना. सो आम्ही जेवण वगैरे करून चाललो आहे सामान घ्यायला. सो बाबूला सुद्धा चालवले आणि दीदीसुद्धा आपली रेडी होऊन तिथे बसलेली आहे. सो आम्ही चाललो उल्हासनगरला गणपतीचं सामान आणायला. आता तुझा तिकडे गेल्यावरच भेटते. चल दीदी, माझा भाऊ येईल आता. हे गाईज आता आम्ही फायनली उल्हासनगरला पोहोचलेलो आहे आणि बघू शकता मार्केट. दीदीनं बाबू गुल झालती बघा. विषय आले नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर. आता आम्ही पत्रवाली घेतो ना, मग भेटतो तुम्हाला. बाला अजून आला नाही, झोप झाली. काम कर देने तो गाई तिथे आता आम्ही फटाकडे वगैरे घेतलेले आहेत. विषू बघत आहे. ये नाही जायचं, ये दोन नाही जायचं, यावर जायचं. हां, आणि कोणता कोणता कलर आहे इसमें? गाई बाबू बघू शकता तिथे खेळत आहे. विषून घेतले हिसाब करायला. दीदीला काय पाहिजे दाखवचं मला. पटकन काही बी नाही बघायचं. बाबूला स्प्रे पटले. सगळं फटांगडा चालेल. हे बघा आमचा माल येते. तर हे गाईज आता आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे. आम्ही पूर्ण खरेदी केली. सो आता आम्ही निघलो घरी जागा. इथे आले रेनी कुठल्या महाराजची. तर बाला आणि विषू येते पुढं. तर चला आम्ही पण गाडीत बसताना भेटतो. त्यांनी फालुदे घेतले आणि दीदीला आता पाहिजे आईस्क्रीम. बाळाला पाठवलं मी दूध घ्यायला कारण टाईम आहे. तवरच देतात ते टेस्टिंगला. तवरच भेटते नाही या करायला खायला. हां. सो हे गाईज आम्ही घरी कधीच आलो. घरी येऊन मी बाबूला पेज वगैरे पाजली आणि त्याला पाठवले खाली खेळायला. तिथे आपलं सामान ठेवले आणि इकडं बघा दुपारी जाताना भांडी वगैरे घासून नव्हती गेली ना. सो आता भांडी वगैरे घासायला लागते ना. तुम्हाला दाखवते बाबू कुठे गेले. पोरांचा नुसता आवाज येतो, मस्ती चालू आहे. मी दाखवते. डोंगर का पाणी खेळतात. स्वतःचा त्याला खेळू द्या आणि मी तोपर्यंत उन्हावणी घेते ना. मग भाकरी भिजून घेते. पहिले जाऊन आमच्या बेड्यातून फाट्या आणायला लागतील कारण इथे फाट्या नाही. मग पहिले उन्हावणी घेते ना, मग फाट्या आणायला जाते. चला भाकरी भिजून झाल्यावर भेटूया. सो हे गाईज माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहे आणि आता मी चालले हॉस्पिटलमध्ये. आणि दीदी आपली इथेच राहील, पुढे जाऊ नको का सांगता. मी आलो लगेच. सो चला बाबूसुद्धा आपलं वरती गेले ना, मग मी आल्यावर भेटते. गाईज मी आलती घरी हॉस्पिटलमधून जाऊन आली. ना इकडे बघा फुल टेन्शनमध्ये आहे. इकडे मतदानाचा तिथे सागर पप्पा ऐकर सागर मी त्याला मी काम असल्या फोन केला की तू माझा फोन नाही उचली. असं काही नाही पण येत नाही. आळशी आहे, काही कामाचं नाही, दामाचं नाही. त्याचा शायनिंग मारतो. त्याचा बी कर्तव्य आहे यंदा. माझं नाही. पोर बघलेले आहे का तुम्ही? ब्लॉग मध्ये येणार का? अरे पण त्यांनी हेच नाही त्याच्यानंतर किती दाखवू मी. म्हणून आम्ही कडा घेऊन येईन मी.
आजीला गोरा असवला. सो बाबू घरीच आहे आपला. चला आता घरी जाऊन मग दाखवते दीदी बाबू काय करतो ना, मग नंतर भेटते. काय दाखवायचं असेल तर दाखवू शकतो साधं. का नाही दाखवू शकतं फोटो वगैरे. अजिबात आणि भाऊ नेहमीप्रमाणे असतात त्यांचे मोबाईलवर बिझी. बोलू दे ना. हे गाईज आज आता फेवरेट चीज आईने आणलेली आहे. ती तुमची पण फेवरेट असेल, माझी पण फेवरेट असेल. मम्मी तुझी आहे का? यस, हे बघा आईने बाबूला फिरवून आपण आणलंय आणि दीदीला आईने आणलंय स्ट्रॉबेरी म्हणून. ते एवढी खूप दाखवू कुठे स्ट्रॉबेरी आणि आई गेलती वनीला. मग आईने तिथून प्रसाद आणले आणि दीदीला स्ट्रॉबेरी सुद्धा. तर आता आम्ही जेवण करून मस्तपैकी घेतो ना, मग भेटतो तुम्हाला दुकानच्या बाबूला ही बटरफ्लाय देते खेळायला. चला नंतर भेटूया. हां बटरफ्लाय. आमचं जेवण बिवण झालेलं आहे. आम्ही फटाके पत्रावळी सगळं आणलेले ते तुम्हाला दाखवले. फक्त आता डेकोरेशनसाठी फुलंच राहिले ते आम्ही नंतर आणू. बघत आहे मूवी. इथे कोई मिल गया नाही तर बाबू सुद्धा आपला जागा आहे. कुठली वाली मूवी? कोई मिल गया जादूचा. जादूचं बाबूला सॉन्ग भरपूर पटले ना मूवी ना. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय.